नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण एक रिक्रूटमेंटबद्दल बोलणार आहे, जे आता अपकमिंग आहे, म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहे। बऱ्याचशा नवीन वॅकन्सीज ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला दिसतील किंवा जाहिराती दिसतील, ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो की स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असो। तर त्यामध्ये मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी GDS भरती दरवर्षी 1 ते 2 वेळा ही वॅकन्सी येत असते, 2025 मध्ये ही वॅकन्सी ऑलरेडी होऊन गेलेली आहे। त्याचा रिझल्टसुद्धा आता स्टेप बाय स्टेप एक वेटिंग लिस्ट वगैरे येतच आहे। तर त्यामध्ये तुम्ही आता बघाल की GDS ऑनलाईन म्हणून एक साईट येते। तर त्यामध्ये जे काही त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं होतं की जे काही इन्फॉर्मेशन दिली होती त्यानुसार सप्टेंबरच्या एंडिंगपासून किंवा ऑक्टोबरमध्ये ही वॅकन्सी येणार हे कन्फर्म आहे। तर त्यामध्ये साधारण 15 ते 20 हजार ही टोटल वॅकन्सी येणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काही वॅकन्सी येतील किंवा मधल्या काही जागा येतील। स्पेशली फक्त 10वीच्या बेसवर, म्हणजे तुमचं फक्त 10वी जरी झालं असेल, बाकी 12वी नसेल, ग्रॅज्युएशन नसेल, कुठलं काही पर्सेंटेजची अट नाही, काही नाही, तर तुम्ही हे फॉर्म इथे भरू शकता किंवा अप्लाय करू शकता। त्यासाठी मागच्या 4-5 वर्षापासून जे काही भरती सुरू आहे त्याचा आपण फॉलोअप घेतो आहे। त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल आहे इंजिनियर अमोल, खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर ऑक्टोबरमध्ये, सप्टेंबरच्या एंडला जर आली लवकर तर फारच चांगलं, अन्यथा ऑक्टोबरमध्ये ही मोठ्या प्रमाणात वॅकन्सी 15 ते 20 हजार पोस्ट तुम्हाला दिसतीलच, ठीक आहे। तर त्यामध्ये फक्त 10वी बेसवर ही वॅकन्सी आहे। 10वी बेसवर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो, त्यानंतर तुमचं एक मेरिट लिस्ट लागते साधारण 1 ते 2 महिन्यामध्ये, त्यानंतर 5 ते 6 हा वेटिंग लिस्ट लागतात। म्हणजे तुम्हाला अतिशय चांगली संधी असते इथे सिलेक्शन होण्याची। पहिल्या लिस्टमध्ये नाही झालं तर कमीत कमी 5-6 वेटिंग लिस्टमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला चान्स मिळू शकतो। आणि जागा या भरपूर जास्त असतात। मागच्या वर्षी, याच्या आदल्या वर्षी वगैरे सुद्धा 23-24 पासून या वॅकन्सी सुरू आहे किंवा त्या आधीपासून सुरू आहे। त्यामध्ये तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा असतो आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही, कुठल्याही प्रकारचं मेडिकल टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारचं फिटनेस टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, काहीच राहत नाही। डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग राहते। म्हणजे तुमचं सिलेक्शन जर झालं, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जवळपासच्या याच्यामध्ये तुम्ही जे काही चॉईसेस दिले असतील, साधारण कमीत कमी 5 ते 10 चॉईसेस इथे राहतात किंवा त्यापेक्षा जास्त। तर तुम्ही इथे चॉईसेस दिल्यानंतर तिथे जिथे तुमचं अलॉटमेंट होईल, जिथे तुमच्या पर्सेंटेजनुसार नंबर लागेल, तिथे तुम्हाला ड्युटी करायची असते। साधारण 2 ते 3 वर्षानंतर तुम्ही ट्रान्सफरसुद्धा तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये घेऊ शकता। आणि सुरुवातीचा पगार हा 12 ते 15 हजार असतो। GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक, त्यानंतर ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि ब्रांच पोस्टमास्टर, असे 3 पोस्ट यामध्ये असतात। तर त्यामध्ये जे विद्यार्थी याचा आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो, तर आता जास्त दिवस आलेले नाही आहे। सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरच्या कुठल्याही दिवशी, कुठल्याही तारखेला ही वॅकन्सी मोठ्या प्रमाणात येणार आहे, हे कन्फर्म झालं आहे आता, ठीक आहे। त्यामुळे तयारीमध्ये राहा आणि साईट चेक करत राहा, GDS ऑनलाईन ऑफिशियल साईट, किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याशी कनेक्टेड राहा। जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुमचं जर फक्त 10वी आहे तरी तुम्हाला ही गव्हर्नमेंटचा जॉब सहजासहजी मिळू शकतो, जर तुमचे पर्सेंटेज 10वीमध्ये चांगले असतील तर। बाकी कुठल्याही प्रकारची इथे अट नाही। इव्हन तुम्ही 50% जरी असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमची काय सिलेक्शन लिस्ट आहे ती साधारण 80-85च्या वर राहते कॅटेगरीनुसार, आणि नुसार गव्हर्नमेंटसाठी ही चांगली संधी आहे। आणि 4 ते 5 तासाचं ड्युटी राहते, फक्त तेवढाच एक काम राहते। आणि ओव्हरटाईम जर तुम्ही केला तर तुमची सॅलरी 20 हजाराच्या वरसुद्धा जाऊ शकते। त्यामुळे चांगली संधी आहे। याची डिटेल माहिती जशी जाहिरात येईल तसं आपण सगळं तुम्हाला डिटेल माहिती, याचे वर्क प्रोफाईल काय आहे, काय जॉब करावा लागतो, सॅलरी कशी असते, तुम्हाला इन्क्रिमेंट कसं असते, 2-3 वर्षानंतर तुमचा पगार किती होतो, ट्रान्सफर पद्धत काय आहे, सगळं माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देणारच आहे। त्यासाठी आपल्या चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा। आणि पुढच्या काही दिवसामध्ये जाहिरात येणारच आहे, त्यानुसार डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करता आलं पाहिजे। साधारण 15 ते 20 दिवस अप्लाय करण्यासाठी मिळतात, ठीक आहे। आणि बाकी रेल्वेच्या सुद्धा वॅकन्सी ऑक्टोबरमध्ये तुम्हाला दिसणार आहे, रेल्वे टेक्निशियन वगैरे, आणि बाकीसुद्धा वॅकन्सीज मोठ्या प्रमाणात येणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही आपल्या वॅकन्सीज आहे। तर त्यामध्ये MSCB रिलेटेड किंवा आणखी स्टेट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहे। मोठ्या प्रमाणात वॅकन्सी दिसणार आहे मित्रांनो। ज्यांचं एनी ग्रॅज्युएशन आहे, IT आहे, डिप्लोमा आहे, इंजिनिअरिंग आहे, त्यांना सगळ्यांनाच इथे संधी मिळणार आहे स्टेप बाय स्टेप। त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा। परत एकदा सांगतो आहे, चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं अपडेट कुठलंही मिस व्हायला नको। आणि GDSची जी वॅकन्सी आहे ती 100% कन्फर्म झालेली आहे, ती ऑक्टोबरमध्ये ती वॅकन्सी येणारच आहे। असं करतो मित्रांनो, एक चांगली वॅकन्सी पुढे येणारच आहे, 10वी बेसवर आहे। त्यामुळे मला आवर्जून असं वाटलं की लवकर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन द्यावं किंवा असं लवकरात लवकर ते कळवावं। त्या रिलेटेड डिटेल नोटिफिकेशन येईलच काही दिवसांमध्ये, आणि आपण सुद्धा त्यावर चॅनलवरती देऊच। आणि प्लस बाकीच्या सुद्धा वॅकन्सी येणारच आहे स्टेप बाय स्टेप। त्याच्यामुळे चांगली संधी इथे दिसते आहे, ही गमवू नका।
त्याच्यामुळे अलर्ट राहा, तयार राहा. विद्यार्थ्यांना माहितीच राहत नाही वॅकन्सी आली कधी आणि भरली कधी हे माहीत राहत नाही. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.